नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. पुण्यामध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. म्हणजे मोठा निर्णय झालेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. मुहूर्तही ठरला आहे. लवकरच घोषणाही होते. या राजकारणातल्या या अचानक भूकंपामुळे पुण्यामध्ये खळबळ आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण प्रशांत जगताप यांना मान्य नाही. प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे अध्यक्ष आहेत. पुणे शहराचे अध्यक्ष आहेत. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याला प्रशांत जगताप यांचा कडाडून विरोध आहे सुरुवातीपासून. असं असतानाही हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. शरद पवारांनी ओके केलं आहे. यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला असं आतल्या कोटातली माहिती आहे. तर काका पुतणे एकत्र येत आहेत. तशी फार आधीपासून चर्चा आहे की आतून वरकरणी जरी दाखवत असले की राष्ट्रवादी फुटली आहे, राष्ट्रवादी फुटली आहे, राष्ट्रवादी काही फुटलेली नाही आहे. बाहेर काही दाखवत असले तरी आतमधून पवार कुटुंब एक आहे. एकमेकाच्या अडचणीमध्ये ते एकमेकांना मदत करते आहे. ते पुन्हा एकदा दिसून येत आहे. ते म्हणजे पुण्यामध्ये. पुणे हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, पुण्यासारखं शहर आपल्या ताब्यात राहावं यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे दोघेही एकत्र येत आहेत. पण प्रशांत जगताप यांना ते मान्य नाही. प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय करता आहात. हा निर्णय म्हणजे कार्यकर्त्यांचं मरण आहे. आता युती म्हणजे काही जागा तिकडे द्यावं लागतील. मग आपल्या कार्यकर्त्यांचं काय, असा सवाल प्रशांत जगताप यांचा आहे. आता प्रत्येक युतीमध्ये ते होतेच, काही त्याग करावा लागतो. पण प्रशांत जगताप त्याला तयार नाही. त्यांनी आपल्या पुणे राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठवून दिला आहे, अशी आतल्या कोटातली माहिती आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे राजीनामा प्रशांत जगताप यांनी पाठवून दिला आहे अशी माहिती आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक हाय लेवल मीटिंग मुंबईत आज दुपारी भरते आहे. त्यामध्ये अधिकृतपणे अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत बसायचं की काय याचा निर्णय होईल. तसा निर्णय झाला आहे. पण तो जगाला दाखवण्यासाठी ती बैठक आज दुपारी होते आहे. त्यात निर्णय झाल्यास सांगितलं जाईल. एकूणच या अचानक झालेल्या या हालचालीने पुण्याचं राजकारण तापलं आहे. आता प्रशांत जगताप यांच्या मागे किती लोक आहेत ते जर बाहेर पडले, समजा बाहेर पडलेच आहेत, ते राजीनामा दिला आहे त्यांनी, तर त्यांच्या मागे राष्ट्रवादीतले किती लोक जातील आता हेही पाहण्यासारखं आहे. ते राष्ट्रवादींना किती नुकसान पोचवतात
त्यावर सारा खेळ आहे. पण आता प्रश्न असा आहे की प्रशांत जगताप शरद पवारांना सोडून मग कुठं जातील? कारण वेळ कमी आहे, आता 15 दिवस आहेत. 15 दिवसात निर्णय करायचा आहे. प्रशांत जगताप ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, काँग्रेसकडे जाऊ शकतात. पण काँग्रेस त्यांना किती स्वीकारते हाही प्रश्न आहे. एकूणच पुण्याचं राजकारण, पुण्याचं वारं फिरलं आहे आणि राष्ट्रवादीतल्या या एकत्रीकरणामुळे महायुतीपुढे मोठं आव्हान आता उभं राहणार आहे. त्यांचे अजितदादा सरकारमध्ये महायुतीसोबत आहेत, सरकारमध्ये महायुतीत आहेत, पण निवडणुकीत वेगळे आहेत. म्हणजे निवडणुकीत विरोध आणि सत्तेमध्ये मात्र मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्रात हे सोयीचं राजकारण सुरू आहे का, असा प्रश्न मतदारांना पडू शकतो. आता आज दुपारी या संबंधात महत्त्वाच्या हालचाली होतील. संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये मोठा भूकंप झालेला दिसेल. काका पुतण्या पुन्हा एकत्र येत आहेत सत्तेसाठी, पुण्याच्या सत्तेसाठी. जमेल का भट्टी? कॉमेंट करा. नमस्कार.